तर माझा या ठिकाणी लवजी शक्ती सेना असेल, मातंग समाज असेल, हे गुटपणे जे मारहाण केलेली आहे याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो। आणि या घटना इथून पुढे कुठल्याच एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या वरच असलेले हे प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे। मित्र, तसे या माणुसकीला काळात पाहता येईल या बीड इथली ही घटना आहे। सर्वप्रथम या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी विविध आगरपगड जातीतले लोक या ठिकाणी आम्ही या येणाऱ्या 10 तारखेच्या जनाक्रोश मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी सहभागी होणार आहे। मातंग समाज लवजी शक्ती सेना या ठिकाणी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सुद्धा रस्त्यावर येणार आहे। वेळ प्रसंग जर या ठिकाणी न्याय जर होत असेल तर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संतोष अण्णाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावरच नाही तर कुठलीही लढाई आम्ही या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाही आणि या राहणार। त्यामुळं येणाऱ्या 10 तारखेला आम्ही जिल्हा भागामध्ये जास्तीत जास्त संख्येने येण्याचं आवाहन केलेले आहे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिक उपस्थित राहणार आहेत। आम्ही आमच्या भावना शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत कळवणार आहोत आणि निश्चित आम्हाला अपेक्षा आहे की या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा या ठेवणी होईल अशी अपेक्षा करतो। शहरातही खूप उत्साह मांडला होता। असे प्रशांत महाजन यांना सेवेतून निलंबित न करता त्यांना बडतर्फ करण्यात यावं ही या ठिकाणी प्रमुख मागणी आपली या ठिकाणी आहे। संतोष अण्णा देशमुख यांच्या या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी या ठिकाणी एक मागणी आहे। आणि स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 कोटीची आर्थिक मदत देण्यात यावी व त्यांच्या जी मुलगी आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं, त्यांच्या पश्चात त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं ही मागणी आपण त्या दरम्यान करत आहोत। त्या घटनेने धुमाकूळ घातलेला आहे अशी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा जनाक्रोश मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये एस पी अनंत कुलकर्णी साहेब यांच्याशी मिटिंग करून आलो। त्या ठिकाणी जागेची पाहणी केली। आपल्या जिल्ह्यालाच नव्हे आपल्या मराठवाड्यालाच नव्हे तर राज्याला आणि देशाला हादरवून टाकणारी घटना अगदी बिहारसारख्या राज्याचं नाव आपण ऐकलं। पुढे जाऊन इतकी निर्घृण हत्या संतोष देशमुख यांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाखोच्या संख्येने एका मुलीला न्याय देण्यासाठी, एका पीडित विधवा भगिनीला न्याय देण्यासाठी आणि एका छोट्या मुलाला न्याय देण्यासाठी किंवा आयोजन पत्रकार परिषदेचं मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जरी झाला असेल तरी हा काही समाज म्हणून जनाक्रोश मोर्चा नाही, हा सर्व समाजाचा, सर्व जातीचा, मराठा समाजाचा म्हणून हे गेलेले नव्हते तर सोनोने नावाचा ग्रस्त मागासवर्गीय असलेला व्यक्ती त्या ठिकाणी वॉचमन होता आणि त्याला दादागिरी केली, त्याला मारहाण केली। हे ज्यावेळेस सरपंचाला कळालं, सरपंच या नात्याने आपल्या गावातला व्यक्ती आहे आणि आपल्या गावामध्ये हा एवढा मोठा काही थोडीफार मात्राबाजी त्या ठिकाणी झाली असेल परंतु त्या घटनेचा राग मनात बाळगून अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुखांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मी आज हे तुम्हाला सांगितलं की पेपरला बातमी वाचत असताना राज्यभरामध्ये सगळ्या स्तरातले लोक, मग कुठल्या एका समाजाचं नाव मी घेत नाही, अशा व्यक्तीला फक्त तो त्यांच्या गावातल्या एका वॉचमन जो होता त्या आवाजा कंपनी आपल्या जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील कोणत्या मान्यवरांना तुम्ही या केले? 10 तारखेला आपण बीड जिल्ह्यातील संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जी काही कार्यवाही व्हायला पाहिजे त्यासाठीचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। हा मोर्चा छत्रपती संभाजी उद्यान, मोतीबाग येथून सुरू होईल आणि या मोर्चाचा समारोप तहसील कार्यालय, SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस मार्गे अंबड चौफुली या ठिकाणी त्याचा समारोप होईल। अंबड चौफुली येथेच शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून आम्ही त्या ठिकाणी तिथेच त्यांना निवेदन देणार आहोत व या आंदोलनासाठी मराठा समाजच नाही तर जिल्ह्यातील सर्व समाजातील घटक सहभागी होणार आहेत। लाखोच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील। जिल्ह्यातील सर्व पक्षीय पुढारी या मोर्चामध्ये सहभागी असतील। छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा या मोर्चात सहभागी असतील। बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी, समाज संघटनेचे काम करणारे राज्यातील बऱ्याच व्यक्ती या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मला सांगा की अंदाजे किती लोक या मोर्चामध्ये सहभागी असतील?
अंदाजे 1 लाखाच्या आसपास लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील. मागण्या काय काय असेल आणि प्रामुख्याने आता जी मागणी सगळेच राजकीय नेते आणि जनता करतायत ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही सुद्धा तुमची त्या मोर्चाच्या माध्यमातून असेल. या मोर्चामध्ये प्रमुख मागणी आमची जे काही संतोष अण्णांना मारहाण करणारे लोक आहेत आणि खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या घडलेली आहे, त्यामुळं खंडणीशी निगडीत आणि या हत्येशी निगडीत सर्व लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि निश्चितच जे आरोपी या ठिकाणी दोषी असतील त्यांना कोणी राजाश्रय दिला आणि कोण त्यांच्या पाठीमागे उभा होता त्याला सुद्धा या ठिकाणी शासन झालं पाहिजे अशी निश्चितच आमची सर्वांची मागणी असणार आहे. मराठा समाजाचे कोणते मोठे नेते येणार आहेत काय नाही, किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून इतरच्या जिल्ह्यात? मराठा समाज म्हणूनच नाही तर सर्व समाजातील मोठे नेते येण्याची शक्यता आहे. काही लोकांचे फोन आले, काहींचे आणखी 2 दिवसात निरोप येतील, परंतु छत्रपती संभाजीराजे भोसले या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्रजी कोंढरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आताच आपण बघितल्याप्रमाणे मुस्लिम समाजातील काही राज्य पातळीवरचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. दलित समाजाचे, मातंग समाजाचे, ओबीसी समाजाचे, तेली समाजाचे मोठमोठे नेते या मोर्चात उपस्थित राहणार आहेत. कुणाचं? बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जालना येथे येणाऱ्या 10 तारखेला जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चामध्ये हा मोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जरी असला तरी हा कुठल्या जातीचा किंवा पक्षाचा नसून हा एक मानवतेचा मोर्चा आहे, मानव धर्माचा मोर्चा आहे. मानवतेला काळीमा फासणारं हे कृत्य जे झालेलं आहे हे संबंध भारतभर, महाराष्ट्रभर हे खेदजनक आणि दुःखजनक, संतापजनक असं हे कृत्य घडलेलं आहे. याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन आम्ही सर्वांना मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सर्वच जाती धर्मातील समाजसेवकांना सोबत घेऊन, समाजाला सोबत घेऊन आम्ही हा मोर्चा काढणार आहे. आणि नुसता हा मोर्चा काढून थांबणार नसून येणाऱ्या काळात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपापल्या पद्धतीनं जसं जसं निषेध करता येईल, जे आंदोलन करता येईल ते करत राहणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा कायम सुरूच राहणार आहे. धनंजय मुंडे हे जबाबदार आहे, याआधी मंत्री राहिलेले, लोकप्रतिनिधी राहिलेले आणि धनंजय मुंडे एका जातीमुळे निवडून आलेले नाही. आणि जातीपेक्षाही मी आधी सांगितल्याप्रमाणे माणुसकी महत्वाची आहे, म्हणून त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे. याआधी स्वर्गीय RR पाटील यांच्या तोंडून एक शब्द निघाला होता, बड़े बड़े शहरों में छोटे छोटे बातें निकलते रहते, त्यावेळेस RR आबांनी सुद्धा राजीनामा स्वतःहून दिला होता. मग यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, तेही त्याच पक्षातले होते. धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा दिला तर त्यांचा खरोखर त्यांचा या घटनेला निषेध आहे असं मला वाटतं.